आपण मुलांना जन्म देतो, मुलं मोठी होतात, मुलं मोठी झाल्यानंतर त्यांचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर थोडीशी घरामध्ये वादविवाद होतो. ती बिचारी आई जिने मोठं केलं, आपल्या घरातलं सर्व काही मुलाला दिलं, घर दिलं, सगळं दिलं. पण काय माहिती त्याच्या डोक्यामध्ये सगळंच म्हणत नाही, काही लोकांच्या डोक्यामध्ये पटकन काय ते मला माहिती नाही. मग त्या आईला आणि बापाला सांगतो आता तुम्ही दुसरीकडे बघा, आणि दुसरीकडे बघा म्हटल्यानंतर वो बिचारी माँ, वो बिचारे पिताजी हतबल होऊन जातात. मी कुठच्या मुलाला जन्म दिला आणि कशासाठी दिला? मी त्याला शाळेच्या ज्युनियर पासून ग्रॅज्युएट पर्यंत शिकवलं की तो पुढे येऊन आम्हाला एक कपभर चहा तरी देईल आणि डाळ भात तरी देईल, अशी आई वडिलांची इच्छा असते. पण ही सगळीच मुलं वाईट असतात असं म्हणत नाही. देव करो त्यांना चांगली बुद्धी देव, त्यांना विचार देव. जी सून आणतात त्याला चांगले विचार देव. प्रत्येकाला मी माझी एक विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो, तुमच्या नावावर जर घर असेल तर ते तुमच्या नावावरच ठेवा. अपना घर दार बच्चे लोग के नाम पे देते हैं, फिर उनको बोलते हैं कि तुम अभी जाओ और किधर 11 महीने के रूम लेके रहो, अभी तुम्हारी हमको जरूरत नहीं. आपको जो भी पैसा मिलता होगा वो पैसा अपने बैंक के खाते में रखो. आज आप बहू के पास कुछ, सब बहू ऐसे रहते, ऐसा मैं नहीं कहूँ, कोई अच्छी रहती, अपना माँ देखी समझती है, माँ देखे, हमने देखा है. फोटोग्राफर पण तू काही खरा आम्हाला दे फोटो. चलो मी देखू का?